नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी तुमच्याच इयत्तेमधील मोठे होत असलेल्या मुलांनो, तुम्हाला उद्देशून, मोठ्या होत असणाऱ्या मुलांना उद्देशून, मोठी होत असणारी मुलं म्हणजे कोणती मुलं? तर तुमच्या वयोगटातील 12 ते 18 या वयोगटातील जी मुलं आहेत, कुमारावस्थेमध्ये पदार्पण ज्यांनी केलेलं आहे, अशा मुलांना उद्देशून डॉक्टर अनिल काकोडकर पत्ररूपाने आपल्याला त्यांचे 2 अनुभव सांगत आहेत. बघूयात लेखकाचा अल्पपरिचय. डॉक्टर अनिल काकोडकर, जन्म 1943. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ म्हणजे न्यूक्लिअर सायंटिस्ट. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत लेखक. अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष. अणुऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी, याचे ते एक्स प्रेसिडेंट आहेत. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने लेखकाला सन्मानित केले आहे. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव. बार्क ही मुंबई येथील एक मोठी नावाजलेली संस्था आहे. बार्क, BARC, भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर असा याचा फुल फॉर्म आहे. या संस्थेमध्ये ज्यावेळेस लेखक कार्यरत आहेत, त्या संस्थेमधील 2 अनुभव, एक्सपिरियन्स ते आपल्याला सांगत आहेत. भावविश्व निश्चितच समृद्ध करतील. लेखकाला असं म्हणायचं आहे की त्यांचे बार्कमधील जे अनुभव आहेत, ते अनुभव मुलांचे भावविश्व निश्चितच समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत. कुठलेही काम कमी दर्जाचे, लो क्वालिटीचे नसते, असे लेखकाला सांगायचे आहे. छोट्या छोट्या कामामधूनच मोठी कामे आपण करत असतो किंवा मोठी कामे करण्याची आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते, उमेद येत असते, असे लेखकाला म्हणायचे आहे. लेखक सांगतात, कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठे कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. बघूयात मुलांनो, काय सांगत आहेत अनिल काकोडकर या पाठामध्ये आपणास. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. लेखक आपल्याला बार्क या संस्थेमधील त्यांना जे 2 एक्सपिरियन्स आलेले आहेत, ते आपल्याला सांगत आहेत. आणि हे जे अनुभव आहेत, हे ऐकल्यानंतर, हे अनुभव माझे तुम्ही जर ऐकले तर तुम्हाला निश्चितच तुमच्या भूमिका म्हणजे तुम्ही तुमचा जो रोल करणार आहात, त्या रोलमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करतील असे हे अनुभव आहेत. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. लेखकाचं कॉलेज विश्व संपलेलं आहे. कॉलेज संपून ते बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत, तेव्हाचे हे अनुभव आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र याचा शॉर्ट फॉर्म आहे. भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर याचा शॉर्ट फॉर्म बार्क असा आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. होमी भाभा हे अत्यंत नावाजलेले असे शास्त्रज्ञ आहेत, आपणा सर्वांना परिचित आहेत. आणि अणुसंशोधनामध्ये होमी भाभा यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. म्हणून बार्क या संस्थेला डॉक्टर होमी भाभा यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी या संशोधनाचा पाया घातला. पाया घालणे म्हणजे एखाद्या संस्थेची पायाभरणी करणे, एखाद्या संस्थेचा उभारणी करणे. ही उभारणी होमी भाभा यांनी केलेली आहे बार्क संस्थेची, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, म्हणून मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो. तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. ज्यावेळेस लेखक त्या संस्थेमध्ये बार्कमध्ये गेलेले आहेत, त्यावेळेस ती संस्था सुरू होऊन, बार्क ही संस्था सुरू होऊन
नेमकीच जेमतेम 7 वर्ष झालेली आहेत. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. त्या संस्थेमध्ये ट्रेनिंगसाठी ज्यावेळेस लेखक जातात त्यावेळेस त्यांच्यासोबत 101 मुलं-मुली आहेत. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा होमी भाभा तेथे 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व. स्फूर्तिदायक म्हणजे इन्स्पायरिंग असं पर्सनॅलिटी आहे होमी भाभा यांची. एकदा आम्ही त्यांना विचारलं, काय विचारलं बरं? आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? असा प्रश्न होमी बाबांना ही मुलं करत आहेत. तेव्हा ते काय म्हणाले? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. होमी बाबा म्हणतात, तुम्ही अशी काळजी करू नका की कोणतं काम किंवा किती काम इथे मिळेल. तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा रिसर्च सुरू ठेवा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा. सरकारला किती खर्च येणार, गव्हर्नमेंटला याचा काय खर्च येणार याचा तुम्ही विचार करू नका. पण मात्र तुम्ही एक करा. काय करा? तर तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. स्वतःचे काम निर्माण करायला होमी बाबा मुलांना सांगत आहेत, सल्ला देत आहेत. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. आपल्याला काम नाही म्हणून आता मला काहीच काम नाही असं न म्हणता आपण स्वतःचं काम निर्माण करा असं ते मुलांना सांगत आहेत. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा म्हणजे हा पॉइंट त्या लेखकाच्या डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट म्हणजे यशाची उतुंग भरारी मारल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत असे ते आपणास सांगत आहेत. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम करणे म्हणजे स्वतःमध्ये कॅपेबिलिटी असणं हे किती गरजेचं आहे हे या अनुभवातून डॉक्टर होमी बाबा यांनी त्यांना सांगितलं. तुम्ही तुमचं काम निर्माण करा. काम नाही म्हणून असं म्हणू नका की आता मला काम नाही असं म्हणू नका. तर तुम्ही तुमचं स्वतःचं काम करा आणि स्काय इज द लिमिट याची तुम्हाला त्यावेळेस अनुभव येईल. स्काय इज द लिमिट म्हणजे यशाची उतुंग भरारी तुम्ही त्यावेळेस मारलेली असेल. स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे, एनर्जी मिळवता आली पाहिजे. स्वतःमध्ये कॅपेबिलिटी आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत असे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर त्यांचा पहिला अनुभव आपणासोबत शेअर करतात. मुलांनो, काय समजलं तुम्हाला यामधून? काय लक्षात आलं? लक्षात आलं नक्कीच की हे पहा, आपल्याला काम नाही आहे म्हणून आपण स्वस्थ बसायचं नाही, तर आपणच आपल्या आत्मपरीक्षण करायचं. आपल्यामध्ये काय गुण आहेत आणि मी काय करू शकतो याबद्दल थोडासा विचार करा आणि तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात करा, रिसर्च करा, संशोधन करा आणि तुमच्यामध्ये असणारी स्फूर्ती, तुमच्यामध्ये असणारं सक्षमता तुम्ही स्वतः ओळखू शकता. इन्स्पायरिंग केलेलं आहे होमी बाबा यांनी अनिल काकोडकर यांना आणि ते आपणासोबत सांगतात त्यांचा पहिला अनुभव. आणि मुलांनो, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? तर स्काय इज द लिमिट. बोट धरून कोणी तुम्हाला चालवणार नाही, कोणी दिशाही दाखवणार नाही. पहिल्या 8-10 वर्षात ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत आपण लहान आहोत तोपर्यंत तुमचे आईवडील तुम्हाला सांगतील असं कर, तसं करू नकोस किंवा हे ठीक आहे, ते ठीक नाही आहे, हे बरोबर, हे चूक. पण ज्यावेळेस तुम्ही मोठे होता, मुलांना लक्षात येते, ज्यावेळेस तुम्ही स्वतः मोठे होतात वयाने आणि शरीराने, त्यावेळेस तुमची बौद्धिक क्षमतासुद्धा वाढलेली असते. त्यावेळेस तुम्हाला तुमचे आईवडील किंवा तुमच्यापेक्षा जे कोणी मोठे असतील किंवा लहान असतील तर त्यावेळेस ते काय म्हणतील की तुला आता समज आलेली आहे, तू तुझं ठरवू शकतोस, तू तुझे विचार करू शकतोस. लक्षात येते मुलांनो? लेखकालाही हेच सांगायचे आहे, तुम्ही तुमची दिशा ठरवा. तुम्ही काम नाही म्हणून स्वस्थ बसू नका, तर तुम्ही तुमचा रिसर्च चालू ठेवा, तुमचं
तुमची जी बुद्धिमत्ता आहे त्याला कुठेही गंज न लागता तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना द्या सतत. दुसरा जो अनुभव सांगत आहेत लेखक तो कोणता आहे बघूयात. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. आता लेखकाची बार्क संस्थेमधील ट्रेनिंग संपलेली आहे, प्रशिक्षण संपलेलं आहे. त्याचा एक्सपिरियन्स ते सांगत आहेत. ते ज्यावेळेस बार्क या संस्थेमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालेले आहेत, जॉईन होणे म्हणजे रुजू झालेले आहेत त्या संस्थेमध्ये, इंजिनियर या पदावर ते गेलेले आहेत तिथे काम करण्यासाठी. तेव्हा तेथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. लेखक म्हणतात, ठीक आहे, मी हे काम करतो, पण मला यासाठी एक वेल्डर आणि फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आले, काय सांगण्यात आलं बरं त्यावेळेस लेखकाला, तुला आता काहीच मदत मिळणार नाही. असं तेव्हा त्यांना सांगितलं, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. ते म्हटले, हे बघ, आम्ही तुला काही मदत करू शकत नाही, तुला तुझंच आता काहीतरी करावं लागेल, असं त्यांना ऑर्डर दिली. त्यावेळेस त्यांनी ती वरिष्ठांची आज्ञा पाळली आणि कामाला सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. म्हणजे त्या कार्यक्रमाचा स्कोप वाढवला त्या व्यक्तींनी. आणि काय केलं, हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. आता मात्र त्यांनी विचारलं, तुला आता काय पाहिजे, असा त्यांनी प्रश्न केला लेखकाला. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक डॉक्टर अनिल काकोडकर सांगतात, ज्यावेळेस ते तिथे इंजिनियर म्हणून रुजू झालेले आहेत आणि त्यावेळेस त्यांना एक काम दिलेलं आहे. मेटलायझिंग प्रक्रियेवर त्यांना काम करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी ते त्या संस्थेला, त्यांच्या वरिष्ठांना मागणी करतात की मला एक वेल्डर आणि फोरमनची गरज आहे. त्यावेळेस ते सांगतात की नाही, आम्ही तुला मदत करू शकत नाही, आम्ही काही वेल्डर आणि फोरमन तुला उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. आता वरिष्ठांची अशी आज्ञा म्हटल्यानंतर लेखक धडपड करून ती त्यांची कामे करून टाकतात आणि ते बघतात की ती कामं ते अतिशय सुरेखपणे पार पाडलेली आहेत त्यांनी कामे. मग वरिष्ठच त्यांना म्हणतात की हे बघ, तुला आता आम्ही वेल्डर आणि फोरमन यांची मदत देऊ शकतो किंवा देऊ. त्यावेळेस लेखक काय म्हणतो की नाही, मला आता त्याची गरज नाही, कारण की मी हे काम करू शकतो. थोडक्यात काय तर लेखकाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणून कधीही कोणतेही काम करत असताना आपण अगोदर स्वतःमधील कॅपेबिलिटी बघायला पाहिजे की आपण हे करू शकतो. एकदा त्यामध्ये उडी मारली पाहिजे ते काम करण्यासाठी, असं लेखकाला म्हणायला पाहिजे. तुम्ही ठरवा, तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि तसं त्या दिशेने मार्गक्रमण करा असं लेखकाला म्हणायचं आहे. निश्चितच यश तुमच्या पदरी किंवा तुमच्या पायाशी लोळून घेईल, असे लेखकाला या दुसऱ्या अनुभवातून आपणास सांगायचे आहे. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय म्हणजे इंटेन्शन तुम्हाला नक्कीच कळाले असेल, असे लेखकाला म्हणायचे आहे. आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल, याची मला खात्री आहे. तर हे जे 2 अनुभव आहेत बार्क संस्थेमध्ये लेखकाला आलेले,
सुरुवातीचा जो अनुभव आहे, ज्यावेळेस ते ट्रेनिंगला गेलेले आहेत तेव्हाचा, आणि जेव्हा जे स्वतः त्या बार्क संस्थेमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झालेले आहेत तेव्हाचा एक अनुभव. असे 2 अनुभव मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनामध्ये लेखक आपणास सांगत आहेत. मोठे होत असलेल्या मुलांनो, तर हे 2 अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुमच्या कामाला येतील. असे हे 2 अनुभव डॉक्टर अनिल काकोडकर आपणास या पाठात सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.